नमस्कार, मी सुधाकर काशी, निवासी संपादक तरुण भारत. या मंडळींच्यासाठी थोडे अगोदर पूर्वकल्पना नेमकं एक काय स्वरूप आहे याचं हे सांगायचं की दर आठवड्याला आम्ही कोल्हापुरातल्या एखाद्या घडामोडीवर, एखाद्या ताज्या विषयावर, कोल्हापूरच्या परंपरेवर वगैरे अशा स्वरूपाची चर्चा आयोजित करतो, ज्याच्यात कधीही आम्ही समोर असे दोन गट बसवून त्यात वादंग होईल किंवा उलटसुलट होईल असं कधीही केलेलं नाही. सगळ्यांच्याकडून आता हा क्रिकेटचा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचे काच आपल्याला बोलवलं तर आम्हाला जाताना अनेक वेळा जाणवतं की लेदरचं जे क्रिकेट आहे ते ठीक आहे, ते एका पातळीवर ते चालू असतात, पण आपली सगळी जी मैदानं आत्ता जी भरलेली असतात सकाळी विशेषतः, तर ती सगळी टेनिस बॉलची आहेत. त्यानंतर फुटबॉलचे तर तो वेगळा शौकीन वर्ग आहेच. तर तुम्ही या सगळ्या मंडळींनी जे हे टेनिस बॉलचं विश्व जिवंत ठेवलेलं आहे तुमच्या पातळीवर, तुम्ही कायम स्पर्धा भरवता बघा, कुठे ना कुठे स्पर्धा भरवता. पुन्हा त्या स्पर्धेत इतकं नाविन्य आणि सातत्य असतं की आपल्या इथं फ्लडलाईटच्या प्रकाशात कोल्हापुरात अशा स्पर्धा झाल्या की आणि त्याचा शौकीन वर्ग बघितला तर त्याचा शौकीन वर्गही खूप मोठा असा तुमच्या याला आहे. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे तुम्ही चांगल्या खेळाडूंचे फॅन्स त्या पेठेत, त्या परिसरात, त्या गल्लीत असे आहेत. आणि या निमित्तानं तुम्ही खेळ तर काय म्हणतात तो जगवला आहेच, पण त्या निमित्तानं तुम्ही एक बॉडी फिटनेसचं तरुणांचे एक खूप चांगलं एक काम करत आहेत. आता बदलत्या काळानुसार तुमच्या स्पर्धेच्या स्वरूपात बदल झालेले तुम्ही सगळे साक्षीदार आहे. पूर्वी कसं करायला लागायचं आणि आता कसं झालेलं आहे. आता मी तर आता फोटो बघितले की एक वेळ आपलं रेग्युलर जे क्रिकेट आहे, मूळ क्रिकेट, त्याला प्रेक्षक गॅलरी, त्याच्यावर गर्दी वगैरे बघतो, तर आपल्या इथं या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला गॅलरी कोल्हापुरात बांधलेली ती छायाचित्रही आहेत आणि फुल्ल भरलेली अशा स्वरूपाचं आहे. तर हा व्यायाम, चैतन्य, सगळा उत्साह देणारा खेळ तुम्ही सगळ्यांनी जपलेला आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा अशी एक नावं काढली, त्यात प्रत्येक ही जी नावं आहेत तुम्ही ही कॉमन नावं निघाली, यांना बोलवा त्यांना बोलवा, कारण आम्हाला कुणाला बोलवायचं हे नेमकं कुणाला बोलवायचं हे कळत नव्हतं. तर त्या निमित्तानं आपण सगळे इथं तरुण भारतमध्ये आला आणि हे टेनिस बॉलचं विश्व कसं जिवंत ठेवलं त्यामागचा तो वेगवेगळे हेतू अगदी चांगले आणि खेळाडूंची परिस्थिती पूर्वी कशी होती आत्ता कशी आहे याचे सगळे बदलते साक्षीदार तुम्ही आहात. एक फक्त सांगायला आलं की तुमच्यामुळं ही जी बाद झालेली किंवा सडत चाललेली जी मैदानं होती, वाईट गोष्टीसाठी ज्यांचा वापर होता, ती मैदानं अतिशय स्वच्छ झाली. अगदी ताजं उदाहरण म्हणजे यांनी दुधाळीचं आहे, तुम्ही आत्ता सांगितलं तुमच्या ब्रह्मपुरी टेकडीचे आहे, प्रतिभानगरच्या तर तुम्ही बघतायचं असं येस तुम्ही प्रत्येकानं तिथं म्हणजे त्या लोकांना असं वाटायला लागलं त्या वाईट प्रवृत्तीच्या नाही बाबा इथं कोणाचं ना कुणाचं हे इथं लक्ष असतं. त्यामुळे त्या सगळ्या मैदानांना खऱ्या अर्थानं स्वरूप आलं. नाही तर दुधाळी म्हणजे असं स्वरूप होतं. आता तुम्ही सगळे साक्षीदार, रस्सा मंडळवाले आणि प्रत्येकाच्या जागा हो सगळ्या मैदानाची अवस्था असेल आणि त्या निमित्तानं तुम्ही एक जागरूकता निर्माण केली. नुसता खेळ जपला नाही तर तुम्ही मैदानं जपली, तरुणांचं आरोग्यही जपलेलं आहे. तर त्याच्यावर अतिशय पॉझिटिव्ह अशा स्वरूपाची चर्चा करायची आहे. नमस्कार, मी बाबू जाधव, न्यू पॅलेस स्पोर्ट्सकडून आधी खेळत होतो. सध्या मी प्रॅक्टिस करतो आहे तो मेरीविगर स्पोर्ट्ससाठी आणि सकाळच्या सत्रात आमचं खेळ सुरू असतो. नॉर्मली ग्राउंड म्हटलं की ते ग्राउंड हे खेळासाठीच असावं, इतर गोष्टी असू देत, पण त्याच्यासोबत त्याची निगा राखणे म्हणजे कार्यक्रम एखादा पार पडल्यानंतर त्या ग्राउंडची स्वच्छता, बाकीची देखभाल, त्या ग्राउंडवर लावलेली झाडं कशी जगवता येतील, स्वच्छतागृह तिथं पाहिजेत, ती स्वच्छ होतात का नाही ते बघितले पाहिजेत. कारण ह्या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलांपासून वयस्कर लोकांच्यापर्यंत मोकळा श्वास घेण्यासाठी त्या ग्राउंडवर आले जातात, श्वास ते जपण्यासाठी येतात. कित्येक मुलं तिथं डेव्हलप होतात जे जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि देश पातळीवर चमकत राहतात. अशा ग्राउंडची सुव्यवस्था राखणे हे ग्राउंडवर खेळणाऱ्याच्या प्रत्येकाचे कर्तव्य आहेच आणि ते जपतातही तसे. पण बाकीचे शासकीय त्याला आधार मिळणे सगळ्यात मोठं गरजेचं आहे. आम्ही झाडे लावतो, झाडाला सकाळी उठून पाणीही घालतो, पण बाकीचे इतर गोष्टी शासनाने त्याच्याकडे बघणे गरजेचं आहे. इतर ॲक्टिव्हिटी जे होतात ते नियमानुसारच होतात, पण थोडंसं ते ग्राउंड आहे तर ग्राउंडच्या हिशोबाप्रमाणे त्याचा वापर व्हावा अशी मला एक
इच्छा आहे की किंवा म्हणतो ना की बाबा हे असं ग्राउंड एक ग्राउंडच राहिलं पाहिजे, ज्याच्यातून भविष्य घडणार आहे. जी मुलं शरीराने चांगली राहणार आहेत, मनाने चांगली राहणार आहेत, त्यांची बुद्धीची वाढ होणार आहे त्यातून. आणि एकोपा ग्राउंडवर जेवढा जमतो तेवढा कुठल्याही क्षेत्रात जमत नाही. खेळात मुलं जे एक संघ होऊन एक दिल होऊन जे खेळतात तिथंच ती एकजूट तयार होते. आणि ग्राउंड नसेल तर काही उपयोग होत नाही. ग्राउंड आहे तर सगळं आहे. थोरा मोठ्यांच्यापासून लहान बाळांच्यापर्यंत तुम्ही कोणत्याही ग्राउंडला भेट दिलात तरी तुमच्या लक्षात येईल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो लोक त्या ग्राउंडवर असतात. आणि तुम्ही खेळाडू जी मंडळी आहेत तिथं सराव करता, ती कधी असं श्रमदानानं एक दिवस असं ठरवता की बाबा इथं जे काही हो करतो की आम्ही श्रमदान करतो, सगळं झाडे लावतो, ग्राउंडची स्वच्छता करतो. म्हणजे जवळपास सकाळच्या क्षेत्रात मेरीवेदर ग्राउंडवर जर बघितलं ना तर किमान एक 600 ते 700 लोक सकाळपासून 10-11 वाजेपर्यंत ते टर्न होऊन जातो. परत संध्याकाळी तोच होतो की 600 ते 700 लोकांचा टर्न होतो. आणि ते ग्राउंड आमच्या भागात एकच ग्राउंड असल्यामुळे ते आम्हाला जपणे गरजेचं आहे. ग्राउंड जपलं तर पुढची पिढी जपली जाणार आहे. नाही तर आताच्या काळात नुसतं PUBG आणि याच्यावर सगळं चालले, व्हिडिओ गेम्स आणि याचा काही उपयोग होणार नाही आहे. स्वास्थ्य चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे. दॅट्स इट. थँक्यू. नमस्कार, मी सनी लुगडे, जुना बाजारपेठ जुना बाजार क्रिकेट क्लबचा खेळाडू. सध्या मी जुना बाजार क्रिकेट क्लब इकडूनच खेळतो. तसं मी लेदर बॉल पण खूप मोठं खेळलो आहे. तर आत्ता जी चर्चा ही टेनिस बॉलसाठी चालू आहे. टेनिस बॉल कसं चाललं आहे, काय चालत होतं आणि आता सध्या परिस्थिती काय चालली आहे. आता मी ज्या भागातून रिप्रेझेंट करतो तर आमच्या मुळात म्हणजे आमच्या भागात ग्राउंडच नाही असा प्रकार आहे. ते ग्राउंड जिथं आम्ही खेळतो त्याला ब्रह्मपुरी ग्राउंड असं म्हटलं जाते की जुनी परंपरा असलेलं एक ग्राउंड आहे, जुनं क्षेत्र आहे आणि तिथं स्मशानभूमीजवळ ग्राउंड हा प्रकारच नव्हता मुळात तिथे. ते रुजवले जे आमच्या जुन्या पिढीकडून पण आम्हाला ते चालत आले आणि आम्ही पण तिथूनच खेळून मोठं झालो आहे. आम्हाला दुसरं स्टेडियम म्हणजे तिथून बाहेर पडायचं तर जायचं दुधाळीला. मग तर ठरलं असं की बाबा वर्षभर हे जोपासायला पाहिजे कोण तर. मग पूर्वी त्या वस्ती वाड्या होत्या, तिचा अनादित प्रकार भरपूर चालायचे, सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग सगळ्यांनी मिळून एक ठरवलं की बाबा नाही आपण क्रिकेट खेळतोय आणि हे ग्राउंड हे जोपासलं पाहिजे. मग तिथं समजून तिथली कचरा बिचरा जे काय असेल ते सोडून त्या जागेला ते ग्राउंड म्हणून आपण स्वरूप दिलं तिथं आणि जगवलेलं आहे तिथं. आणि राहिली गोष्ट आता की अशी आहे की समाजामध्ये पण किंवा बाकीच्या विविध घटना गोष्टी तिथं असतात. जसं म्हणले मगाशी बाबूजा जसं म्हणले की मेरीवेदरचा विषय की बाबा तिथं त्या गोष्टी होतात आणि ग्राउंडवर परत निगा राखली जात नाही. एक खेळाडू म्हणून एका खेळाडूचं काय म्हणणं असतं की ज्यावेळी आपण ग्राउंडवर येतो ते आत्मविश्वास असेल किंवा त्या गोष्टी असतील, आमचं दृष्टिकोन एक असते ते ग्राउंड म्हणून बघितलं पाहिजे सगळ्यांनी त्याच्याकडं. बाकी तुमच्या ॲक्टिव्हिटीज तिथं कुठल्या होतील बाईकीच्या ते आपल्याला काही त्या हिशेब असं कुणा विरोध म्हणून काय नाही. कारण ग्राउंड म्हणून समाजातल्या नेते मंडळींनी पण आणि बाकीच्या लोकांनी पण त्याच्याकडे तसंच बघितलं पाहिजे, हे आमची इच्छा आहे. आणि टेनिस बॉल जो आत्ता जे चालले टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, जसं आम्ही पहिला खेळलो की आता 10 ओव्हरचं क्रिकेट चालायचं, म्हणजे आधी प्ले टू फिनिश, त्यानंतर जसं मी खेळलो 10 ओव्हरच्या टुर्नामेंट असायच्या आणि एक चुरस असायची त्यामध्ये की संघ विरुद्ध संघ, त्यामध्ये पैसा अडका कुठेही नव्हता. नंतर त्यामध्ये प्रोफेशनल पण झालं. कारण मी काय म्हणतोय की येणं हे चांगलंच आहे. आज जर तुम्ही बघितलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्रास 99-100% खाजगी नोकरी करणार आहेत. म्हणजे आता नोकरीवर आहे, 3 वाजता मॅच आहे रे, तो बरोबर मालकाला कन्व्हिन्स कसं करायचं आदल्या दिवसापासून हेतनं सुरुवात. अजून पण सध्या परिस्थिती तीच आहे, त्यात काही बदल झाला नाही. फक्त चांगलं असं आहे की आता ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंट झालेल्या आहेत. हे आत्ता घडत एक मला वाटतं 4-5 वर्षामध्ये हा बदल घडला आहे. आणि आता ऑप्शन पद्धतीने पण टेनिस बॉलमध्ये पण वाढ झालेली आहे भरपूर. हा फरक आहे फक्त. बाकी आमचं म्हणणं आहे काय की राजकीय लोकांनी किंवा समाजातल्या मोठ्यातून मोठ्यांनी की टेनिस बॉलकडे पण चांगल्या दृष्टिकोनातून बघावं आणि अजून यामध्ये काय तर वाढ करता येईल, जेणेकरून एक टेनिस बॉलचं कसं आहे प्रोफेशन की जोपर्यंत तुमचा फिटनेस तुमचं बोर्ड सांगते तोपर्यंत तुमच्याकडे बघितलं जाते, तुम्हाला बोलवलं जाते साहेब. ह्या गोष्टी आहेत फक्त. लेदर बॉलचा वेगळा विषय आहे की तुम्हाला ते सर्टिफिकेट तो तुमच्या नोकरीज किंवा ह्याला कुठलं सर्टिफिकेट नाही आहे. हे जोपर्यंत तुमचं कौशल्य आहे तोपर्यंत तुम्हाला ग्राउंडवर बोललं जाणार आहे आणि याचा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. तर एक माझी विनंती आहे सर्वांना की काय बाबा की टेनिस बॉलकडे सर्वांनी परत एकदा चांगल्या नजरेनं बघा, खेळाडू घडवा आणि खेळाडू घडले पाहिजे, ती माझी विनंती. नमस्ते, मी अमर कुंभार. आम्ही शक्यतो करून सकाळीच आम्ही प्रॅक्टिस करतो, दुधाळीमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. तर तिथं म्हणजे आम्ही एक नवीन प्रकार असा घडवला आहे की पहिला असं मॅचेस वगैरे पहिला कधी होत नव्हत्या जास्त. आता कसं झालं की नवीन मुलं
आणि जुनी मंडळी म्हणजे आता आपल्या इथं बसलेले आहेत, योगेश शिरवंशी असतील किंवा श्रीधर गाडगे वगैरे असतील किंवा भगवान सरनोबत म्हणजे अशी जुनी म्हणजे एक 50+ ते पण पोरं आहेत आपल्या इथं, ती खेळतात. आणि नवीन पद्धत म्हणजे काय की पहिला मॅचेस अशा कधी थोड्या मोठ्या कधी तर मोठ्या टुर्नामेंट व्हायच्या, त्यात लहान टीमांना पार्टिसिपेट करता येत नव्हतं. आता कसं झालं आहे की दर 2 आठवड्याला आम्ही मॅचेस भरवतो की ऑप्शन पद्धतीने असाव्यात किंवा तिथले तिथं टुर्नामेंट. मग त्या ग्राउंडचं परिस्थिती कशी आहे की त्या ग्राउंडला शक्यतो करून कसं एक महानगरपालिकेचं ग्राउंड आहे ते, तर तिथं पाणी वगैरे नसते. मग आम्ही कसं 5-6 टीमा ज्या आहेत ना त्या आम्ही स्वतः तिथं खर्च करतो आणि काय असेल त्या ग्राउंडचा मेंटेनन्स आम्ही बघत असतो. प्रत्येकानं त्या पद्धतीने खर्च करत असते आणि त्या पद्धतीने आम्ही त्या टुर्नामेंट भरवत असतो आणि लहान मुलांपासून किंवा मोठ्यांच्यापर्यंत की नाही चान्स देत असतो आम्ही प्रत्येकाला किंवा नवीन खेळाडू तयार व्हावेत टेनिसमध्ये, बाबा कुठली तरी एखादी टीम आपली वर जावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्ही ते खेळलो जातो. आता नवीन मुलं तरुण याकडं वळतात काय? वळतात नवीन वगैरे वळतात. आता शक्यतो कसं आहे, शक्यतो करून लहान मुलं फुटबॉल प्रेमी जास्त आहेत. तरी पण आम्ही कसं होतं आम्ही त्या मॅचेस भरवल्यामुळं की नाही बरेच लहान मुलं किंवा ज्यात जी यंग पोरं आहेत ना ती शक्यतो करून क्रिकेटकडे वळली जातात. पूर्वी या टेनिस बॉलच्या याला तसं बक्षीस असं काय असायचं ते एखादी शिल्ड वगैरे शिल्डचं प्रमाण जास्त असायचं. आता बक्षिसाचं स्वरूप किंवा एखाद्या चांगल्या खेळाडूला जास्तीत आपल्या इथं कसं प्रोत्साहित केलं जाते रोख बक्षीस नाही. चांगल्या खेळाडूला कसं होतं की मॅन ऑफ द सिरीज म्हणा किंवा त्याचं काय असेल ते उत्तेजनार्थ वगैरे आम्ही त्याला बक्षीस वगैरे लावण्यात येते. नमस्कार, मी किरण खतकर, मुन्ना माणिक स्पोर्ट्स, माझी पहिली टीम विश्वनाथ स्पोर्ट्स. आत्ताच्या क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर आत्ताचं क्रिकेट एवढं फास्ट झालं आहे काय सांगू शकत नाही, एवढं फास्ट झालं आहे. आणि पूर्वी जसं आम्ही ज्यावेळेला खेळतो तेव्हा 16 टीम्स 20 टीम्स या संघासाठी खेळायच्या, म्हणजे कोण कोणाला हरवेल त्यावेळेला सांगता येत नव्हतं. बरोबर, एवढी खुन्नस असायची. एकदा दिलदार आम्हाला हरवत होती, विश्वनाथ त्यांना हरवत होती, अशा टीमा होत्या भरपूर. टी.वाय. पाटील होती, बावड्याच्या 4 टीमा होत्या चांगल्या. आपल्या फुटबॉल सारखंच आपलं हां, लई खुन्नस होती. पण आत्ता कसं झालं, आता टीमच नाही. आणि ग्रामीण भागात काय करणार, शहरी प्लेयरांना अलाउड करणं झालं, घेत नाही ते, घेत नाही. फक्त ग्रामीण त्याचं चाललंय. सांगा सर, खतकर सर, हा मुद्दा तुम्ही सांगा की. त्यांचं असोसिएशन आहे करवीर स्पोर्ट्स असोसिएशन म्हणून. त्यांच्या 36 टीम कायम सगळ्या स्पर्धेत 36 टीम खेळतात आणि 30 प्लेयर त्या टीमकडे खेळतात. आणि शहरात आता मर्यादित 4 ते 5 टीम आहेत ते कंटिन्यू खेळतात. आणि आपल्या प्रत्येक ग्राउंडवर काय झाले, दुधाळी कंटिन्यू मॅचेस आहेत. इथं मॅचेस थांबल्यात, आमच्या ग्राउंडवर मॅचेस होत नाहीत. आमच्या ग्राउंडवर मॅचेस म्हणजे खर्च एवढाही नाही, त्यामुळे कोण त्यात हे करत नाही. कुठलं मैदान? शासनाचं ग्राउंड आहे, मेंटेनन्स तेवढा आहे आपलं, तुम्हाला माहीत आहे सर. त्यामुळे कुठल्या ग्राउंडवर मॅचेस घेणार, दुधा ह्याच्यात बावड्यात होतात ते पण 4-5 टुर्नामेंट. जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा प्रत्येक ग्राउंडवर 10 टुर्नामेंट व्हायचे. त्यामुळे आत्ता क्रिकेट जरा थांबले शहरी, तरी ग्रामीण भागात खूप चांगले प्लेयर आहेत आता घडा लागल्यात. माझी इच्छा एक अशी, एक 16-20 टीम घेऊन आपण जिल्ह्याचे असोसिएशन होणं गरजेचं आहे. टेनिस बॉल ॲग्रीमेंट करून 2 वर्ष तर एक प्लेअर त्या संघाशी एकनीस राहायला पाहिजे, खेळायला पाहिजे, तरच ते क्रिकेट वाढेल, नाही तर वाढणार नाही. आता काय व्हायला सर, पैसे मिळेल तिकडे जात चालले प्लेअर. बरोबर की, बरोबर. ते थांबलं पाहिजे. तो प्लेअर कंटिन्यू 2 वर्ष तर त्या संघाकडे खेळायला पाहिजे. ते असं काय तर केलं पाहिजे आपण, तरच ते क्रिकेट वाढेल आपलं. बरोबर, बरोबर. एवढं तुम्ही हा तुम्ही मुद्दा खूप ग्रामीण भागात 36 संघात आणि खूप चांगले प्लेअर तयार झाले आणि ग्रामीण आणि शहरी प्रकारने वाढलाय आपला. त्यामुळे कोल्हापूरचं आपलं असोसिएशन नसल्यामुळे ते आपण जरा कमी पडावे. शहरात आपण असा कुठला भेदभाव करतो, शहरात जेव्हा आपण टुर्नामेंट बनवतो तेव्हा सगळ्यात अलाउड. आणि असोसिएशन जर झालं, मला तर वाटतं प्रत्येक ग्राउंडवर एक 5-5 टुर्नामेंट होतील तेच संघ घेऊन. हां, हे आताही फुटबॉलचं तुम्ही बघा, फायनलला आलं खंडोबा पीटीएम शिवाजी खंडोबा. बघा फायनलचा आत्तापर्यंत ह्या पूर्वी कसं असायचं सर, एका टीमकडून खेळायचं, एका भागाकडून ती टीम असायची. ती टीम म्हणले की कसं असायचं, गल्लीतली नाही म्हणलं तर 50 लोक तर ती आजूबाजूला येऊन बसलेली असायची. माझ्याकडची तर अशी परिस्थिती, सेंटरिंगला जाणारी पेंटिंगला जाणारी लोक डबा घेऊन माझ्याबरोबरच यायची, तिकडं राहू दे काम, मॅच बघायची. आज दिवसभर त्या ग्राउंडवरच असायची. आता ही जी पूर्वी जे सगळी लोकं खेळत ना, ही जी आमची युनिटी आहे ना, हे नवीन मुलांच्यात दिसणारच नाहीत. कारण सकाळी एका टीमकडून, दुपारी एका टीमकडून, संध्याकाळी एका टीमकडून खेळणार आहेत. ते एक कॉम्बिनेशन, तो जिव्हाळा म्हणा, एकमेकाबद्दलच्या गेमबद्दल आत्मीयता,
ह्या मुलांच्यात कुणाच्यात नाही आहे. जी पूर्वी आता आम्ही जी रिस्पेक्ट एकमेकाला देतो, आता आपुलकीनं आम्ही हाका मारतो. म्हणजे आमचं किरण आणि काकानी पुढाकार घेऊन जो ग्रुप तयार केला, 150 लोक आहे आम्ही त्याच्यामध्ये सर. आणि आमचं गेट टुगेदर होतं, आमच्या टुर्नामेंट होतात, खूप चांगलं नियोजन करतात हे लोक. आणि हे पुढाकार घेऊन केल्यामुळे हे आम्ही सलग आता 5 वर्ष झालं आम्ही कंटिन्यू एकत्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आमच्यात कुणाच्यात काही इश्यू झाला, काय झाला म्हणजे पूर परिस्थिती आली, बरं क्रिकेटच राहू दे, दुसरी काही पर्सनल काही असतं मदत एकमेकाला, त्याचीही मदत आम्ही करतो. मदतीचाही हात खूप आहे. कॅमेरा दे आणि माहिती. एक आमचे मित्र एक आमच्या टीममधून एक राणा आमचे निघून गेले, खूप चांगला प्लेअर आमचा. तर निघून गेल्यानंतर महेशनी एक आमचे एक हे चालू आहे त्यांच्यासाठी, कुणाचाही वाढदिवस आमच्यातला असला ना, एक गिफ्ट राणाच्या नावाचं घेऊन मोमेंट असतो. म्हणजे मी हॅट्स ऑफ केलं, म्हणजे इतकं मनापासून मी बघितलेलंच नाही. आपल्या सहकार्याची आठवण या सहकार्याची आठवण कायम आयुष्यभर. नमस्कार, मी महेश गुरव, राणा स्पोर्ट्स. राणा गायकवाड हा एक खेळाडू अत्यंत सुंदर होता. क्रिकेट, फुटबॉल हा संपूर्ण खेळायचा. मध्यंतरी 3 वर्षापूर्वी त्याला एक कॅन्सर झाला आणि कॅन्सरमुळं त्यानं आपला जीव गमावला. मग त्याचं क्रिकेटवर एवढं प्रेम होतं, तो आणि मी एकत्रच खेळायचो, आम्ही खेळायचो. मग त्याचं ते क्रिकेटवर प्रेम जपण्यासाठी मी राणा स्पोर्ट टीम खेळली आणि त्या माध्यमातून जे गरीब असतील त्यांना मदत करणे, त्यांना गरजूंना मदत करणे हे सुरू केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण गांधी मैदानात आपण मॅचेस भरवतो. आणि मध्यंतरी वागली एक ग्रामीण भागातला एक खेळाडू क्रिकेट खेळतानाच त्याचा जागेवर अटॅक येऊन मृत्यू झाला. त्यानंतर किरणनं असं आव्हान केलं की आमच्या ग्रुपवर की त्यांना आपण काहीतरी थोडीफार मदत करावी. मग आम्ही संपूर्ण सगळ्यांनी मिळून जेवढी मदत केली, 1,25,000 रुपये सगळ्यांनी मिळून ग्रुपवर किरणनं एक मेसेज टाकला, काकांनी टाकला, तर आपण सगळी मदत करतो. ते 1,250,000 रुपये मदत गोळा केली आणि आम्ही त्याला देऊन आलो. म्हणजे हा ग्रुपच असा आहे की प्रत्येक वेळी ज्याला पण काही गरज असेल, कुठलीही अडचण असेल, एखादा कोणताही मेसेज पडला असेल, तो मेसेज आम्ही वाचून सगळ्यांना, आपण किरण असू दे, काका असू दे, बाकी श्रीधर असू दे, जे कोण पण असू दे, त्यांना आपण मदत करायला सगळीजणंच येतात. आणि दुसरी गोष्ट ते वाढदिवस हा हे सगळीच मित्र आहेत, सगळे जेवढी ग्रुपवर असतील आमच्या, ज्यावेळी वाढदिवस असेल कोणाचा, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मूर्ती आहे काचेच्या ह्याच्यातले, ते मी त्यांना फोन करतो आहे, नसला फोन जरा यांच्याकडनं घेतो आहे, ग्रुपवरनं घेतो आहे आणि जाऊन तिथं त्यांना देतो आहे, ते सन्मानानं आपण देतो आहे. आणि त्यापुढे आपण राणा स्पोर्ट लिहिलं असते, कारण तिची ती आठवण ती कायम राहावी म्हणून यासाठी आपण केलेलं असते. आणि नमस्कार, मी बंडू कदम, नितीन स्पोर्ट्स. आम्ही लक्ष्मीपुरी रविवारपेठ या भागामधून आम्ही सर्व खेळाडू एकत्र येऊन आम्ही एक संघ तयार केला आणि त्या संघामधून आम्ही सर्व खेळत होतो. आता प्रामुख्याने मला तर वाटते क्रिकेट आपल्याला जर जगवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती जबरदस्त असणं महत्त्वाचं आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगतो. नुसता एकटा काका पाटील जर एक स्टेडियम मेंटेन करू शकतो, तर या प्रशासनाला काय कमी आहे की त्यांनी या कोल्हापूरमधील खेळपट्ट्या का दुरुस्त करू नयेत. माझी एक प्रामुख्याने अशी मागणी आहे की कोल्हापूरमध्ये जेवढी ग्राउंड आहेत तिथं पहिल्यांदा खेळपट्ट्या तयार कराव्यात क्रिकेटसाठी. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बाबा काय काय फॅसिलिटीज देता येतील ते त्यांनी ग्राउंडवर दिले पाहिजेत. तिथं शौचालय पाहिजेत, पाणी पिण्यासाठी पाण्याची सुविधा पाहिजे. प्रत्येक जे मुलं खेडेगावातून वगैरे येणारी आहेत त्यांना बाबा आर्थिक मदत किंवा साहित्य काय असेल तर ते दिलं पाहिजे, जेणेकरून त्या क्रिकेटसाठी प्रमोशन होईल. असं एक प्रशासनानं मी विनंती करतो की त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. आता बरेच स्टेडियम जे आहेत ते कलेक्टर अंडर येतात किंवा येतात. कलेक्टरांच्याकडे भरपूर फंड असतो, त्यांनी तिथं लक्ष देऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो ग्रुप आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो की आम्ही सामान्य कुटुंबातली सगळी मुलं आहोत, सगळी सामान्य कुटुंबातली मुलं आहोत. पण आम्हाला एकत्र बांधण्याचं एकच कारण आहे की ते म्हणजे क्रिकेट. बरोबर, तो असा धागा आहे की त्यामध्ये ही जी माळ आहे ती बांधली गेलेली आहे.
आणि म्हणूनच आम्ही एक क्रिकेट जिवंत राहावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. इथं आमचे मित्र आहेत काका पाटील, किरण खेतकर, अभि ढेरे आहेत, श्रीधर गाडगे आहेत. हे सर्वत्र आपला आपला खर्च करून ज्याच्या ज्याच्या भागातली टुर्नामेंट घेणे किंवा तिथल्या मुलांना प्रोत्साहन करणे अशा प्रकारचे प्रयोग करत असतात. तर मी जर अशी एक मागणी करतो की आपण आता कुस्तीमध्ये कसं हिंद केसरी नावाचे एक टुर्नामेंट घेतो, बरोबर. तसं कोल्हापूरमध्ये एक मानाची टुर्नामेंट आपण ह्याच्यासाठी घ्यावी अशी मी विनंती करतो आणि 2 शब्द थांबवतो. नमस्कार, मी कृष्णात पिंगळी, सिनियर खेळाडू. मी कसबा बावडा इथे डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स, तसेच गावस्कर स्पोर्ट्स, भट्टीपाटी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर आता नवीन मुलांच्यातून देखील क्रिकेट खेळतो. गेली 24 वर्षे टेनिस बॉल क्रिकेटचा आवड आहे, चांगला क्रिकेट खेळत आलेला आहे आणि ते जपलेलं आहे. कोल्हापूर म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटचं माहेर म्हटलं जातं आणि तेवढ्या चांगल्या स्पर्धा देखील इथे आयोजन केले जातात. आज टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला जसं IPLला महत्त्व आलेलं आहे, तसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील ISPL या लीग माध्यमातून चांगलं महत्त्व आलेलं आहे. तर टेनिस बॉल त्या माध्यमातून नवीन खेळाडूंना चांगल्या संधी मिळालेली आहे, चांगले 4 पैसे त्या माध्यमातून मिळत आहेत. हॅलो. तसा विचार केला तर मांगले, सांगली येथील मांगले गावातील एक खेळाडू आहे विजय पावले, ज्याची ISPLला जवळजवळ 32,50,000 बोली लागली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कोल्हापूरचा नितीन माटोंगे ह्याला 8 लाख बोली लागली. असे चांगले खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगले नावारूपाला येत आहेत. तर माझी विनंती आहे की कोल्हापूरमध्ये टेनिस बॉल क्रिकेट चांगलं प्रगती व्हावी किंवा चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्यात. याच्यामध्ये जर विचार केला तर चांगली मैदाने, आता कसबा बावडा येथील जे मैदान आहे त्याचं 40% काम फक्त पूर्ण झालेलं आहे, अद्याप 60% काम अपुरं आहे. भट्टी साहेबांच्या योगदानातून ते थोडं पूर्ण झालेलं आहे, पण महानगरपालिकेने अद्याप तेथे लाईट किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा जसा पाहिजे तसा हे केले नाही आहे. तर माझी विनंती आहे, जसं बावड्यातील मैदान असेल, शस्त्रनगरमधील मैदान असेल, दुधाळी, त्याच्यानंतर गांधीनगर, ही जी चांगली मैदानं आहेत क्रिकेटसाठी ते चांगले डेव्हलप व्हावेत, जेणेकरून चांगले चांगले नवीन खेळाडू आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ISPL सारख्या मोठ्या लीगमध्ये जातील, कोल्हापूर जिल्ह्याचं नाव मोठं करतील, एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीधर शंकरराव गाडगे. दुधाळी मैदान येथे गेली मी 1995पासून क्रिकेटला सुरुवात केली. दुधाळी मैदानापासून सर्वात प्रथम मी दैनिक तरुण भारतचे इथं धन्यवाद मानतो की त्यांनी हे चर्चासत्र खेळासाठी व टेनिस बॉल खेळासाठी ठेवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन लेदर बॉल आहे, त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन टेनिस बॉल व्हावी. नुकतंच नामदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडे एक प्रस्ताव केलेला आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन स्थापन करून तिथल्या टेनिस बॉल खेळणाऱ्या खेळाडूंना जास्तीत जास्त करून राज्य सेवेत नोकरी मिळावी यासाठी त्यांनी ती एक चांगली संकल्पना राबवलेली आहे. तशीच त्यांना विनंती आहे की त्यांनी एकदा पूर्ण जिल्ह्याची, जे महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत तिथे त्या सगळ्या जिल्ह्यांमधील अधिकृत अशा ज्या काका असतील, बरोबर, किंवा मेन व्यक्ती असतील त्यांना बोलून एक मीटिंग घ्यावी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ही स्थापन व्हावी ही कळकळीची विनंती आहे. सध्या काय झालं आहे, पूर्वीचा खेळ अगदी सोपा होता. म्हणजे अगदी आम्ही 95-96 साली जात होतो ना, तर चहाचा बिस्किट पुडा आणि चहा याच्यावर आम्ही क्रिकेट खेळू. म्हणजे एका दिवशी 3-3, 4-4 मॅचेस आम्ही खेळायला, शाळा चुकवून, घरात शिव्या खाऊन, पाहुणे वारले तर कार्यक्रम चुकवून, बसने जा, सायकलने जा, वडापने जा, ही क्रिकेटची आवड होती. ती आवड आता सध्या काय झाली की शहरी पोरांच्यात कमी झाली. त्याला जबाबदार पालकसुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या पाल्याच्या हातात मोबाईल किती वेळ द्यावा हे तुम्ही पहिला आधी म्हणजे प्रिकॉशन, जसे हे सगळे दैनिक सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्हाला खेळासाठी प्रोत्साहित करतात, तसं घरातल्यांनी आपल्या पाल्यांना खेळाला जाण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. तो जास्तीत जास्त मोबाईलपासून राहून मैदानावर गेला पाहिजे. मैदानावर गेला, आज तुमचा मुलगा सुरक्षित राहिला तर तुमचं घर सुरक्षित आहे, याचीसुद्धा पालकांनीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा राहिला मुद्दा की आज शास्त्रीनगर मैदान हे अतिशय चांगलं, जे कोल्हापूरच असं नाही, आजूबाजूच्या परिसरातसुद्धा असं मैदान नाही आहे. हे का केलं तर इच्छाशक्तीच्या जोरावर आणि एखाद्या गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा केला
तर त्याला यश हे नक्की मिळतं. ते खेळ असू दे किंवा तुमची नोकरी असू दे, व्यवसाय असू दे, याचं जिवंत उदाहरण काका पाटील आहे. आता सध्या महापालिकेची परिस्थिती 2019पासून प्रशासक होतं, प्रशासनावर कोणाचाही कंट्रोल नव्हता. तर आमची मागणी प्रामुख्यानं सर्व खेळाडूंनी एवढीच आहे की जी महापालिकेची मैदानं आहेत ती तुम्ही प्रामुख्यानं अद्ययावत व सुस्थितीत आणा. जिथं आता काय आलं आहे, गांधी मैदानचा पाण्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की तिथल्या खेळाडूंनी स्वतः वर्गणी काढून तिथं सिमेंट विकेट करणे किंवा ते पाण्याचा निचरा करणे ह्या गोष्टी केलेल्या हे अतिशय दुर्दैव आहे. आपण कराच्या रूपातून लाखो रुपये गोळा करता, पण या खेळासाठी या मैदानासाठी तुमची अनावस्था का? दुधाळी मैदान तर असं मैदान होतं की तिथं नेहमी दारूचा अड्डा, पार्ट्या असा प्रकार असायचा. पण छत्रपती मालोजीराजेंनी सुरुवातीला आमदार झाल्यानंतर ते ग्राउंड बंदिस्त करून दिलं. एक साईडला त्यांनी जाळी मारून दिली, त्यानंतर बोर मारून दिलं. तर त्यानंतर आज सगळ्यात त्या दुधाळी मैदानाला 1 रुपया निधी कोणीही शासन प्रतिनिधींनी दिलेला नाही. मग आम्ही आमच्या खेळाडूंच्यावर तुमचा अन्याय का? लेदर बॉलसारखा भलेही आमचा खेळ सोफिस्टिकेटेड नसेल, पण आत्ता आमचे दिवस असे आले की टेनिस बॉल क्रिकेटला अतिशय चांगले सुगीचे दिवस आलेले आहेत. जो चांगला खेळेल तो नक्की ISPL खेळेल. ISPL खेळला तर त्याला नोकरीसुद्धा मिळेल. म्हणजे बऱ्याच प्रायव्हेट कंपन्यासुद्धा आत्ता खेळाडूंना, चांगल्या टेनिस बॉल खेळाडूंना नोकऱ्यासुद्धा द्यायला तयार झालेल्या आहेत. आपण जो प्लॅटफॉर्म सध्या तयार केलेला आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून की खेळाला प्राधान्य द्या, खेळाला प्राधान्य देणे खूप गरजेचं आहे. त्याचसाठी पहिला मैदानं सुस्थितीत आणणं हे अतिशय प्रामुख्याने गंभीर गोष्ट आहे की प्रशासनाने त्याची तातडीने दखल घ्यायला पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी गांधी मैदान आहे, बावडा आहे, त्यानंतर तुमचं दुधाळी आहे, शिवाजी स्टेडियम आहे, शास्त्रीनगर आहे, अशा ठिकाणी रोज कमीत कमी हजारो खेळाडू सराव करत असतात. पण ते सराव करण्यामागचं त्यांना मोटिवेट करायचं असेल तर तिथं काका पाटीलसारखे, आमच्यासारखे, कृष्णात पिंगळे, किरण कटकर ही माणसं थांबणे गरजेचं आहे मैदानावर की तुम्ही या खेळायला. हे आम्ही कधी करू शकतो जर तुम्ही मैदान व्यवस्थित करून दिलं तर महापालिकेला ते जमत नसेल तर ती आम्हाला हस्तांतरित करावी, आम्ही त्याचा मेंटेनन्स करू, ही सुद्धा आमची तयारी आहे. पण महापालिकेने एक पाऊल पुढे यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता सध्या प्रकार असा झाला आहे की ग्रामीण आणि शहरी हे दोन जे काय दुजाभाव करण्याचा प्रकार होतो आहे हो अतिशय म्हणजे वाईट असा प्रकार आहे की आपण खेळ आहे, खेळात कुठलंही राजकारण पाहिलं जात नाही, गट तट काही नसतं. आम्ही पूर्वी खेळायचो त्यावेळी दिलदार जाता भगवा रक्षक किंवा विश्वनाथ स्पोर्ट्स अशा शाहू मिल अशा मॅचेसमधल्या ना सध्या PTM, खंडोबा, शिवाजी अशी जी गर्दी व्हायची ना ती गर्दी दुधाळी मैदानाने काळं ग्राउंड त्याला पूर्वी म्हणायचे शास्त्रीनगर मैदान इथं असायची. मग मी सुद्धा या माध्यमातून सोशल मीडियाच्या विनंती करेन की कोल्हापूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन सगळ्यात प्रामुख्याने पहिला स्थापन झाली पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही एखादी चांगली लीग ठेवा. आता हे मी सजेस्ट करण्यामध्ये चुकी दिसते की आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन ती सुरुवात करायला पाहिजे, हे तितकंच आम्ही जबाबदार त्याला आहे. तर या तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की मैदानं कुठल्याही परिस्थितीत सुस्थितीत करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, लोकप्रतिनिधींची आहे. त्यांनी त्यास दुजोरा द्यावा व सन्मानानं निधी देऊन ती मैदानं अद्ययावत सुस्थितीत आणावी. नमस्कार, मी काकासाहेब पाटील. मी प्रथमतः शाहू स्पोर्ट्सकडनं खेळलो, त्यानंतर आम्ही विश्वनाथ स्पोर्ट्स स्थापन केली आणि त्या माध्यमातून आम्ही क्रिकेटला जरा वेगळी चालना दिली, म्हणजे प्रोफेशनलपणा आणला. त्यामध्ये जे मी क्रिकेट खेळलो आहे ते मी तुम्हाला सांगतो. माझा जन्मतारीख 20/4/1968, म्हणजे आत्ताचं वय 59. तर जी मी क्रिकेटची मॅच खेळायचं म्हणजे गल्ली वाईज, तर शिल्ड बिल्ड त्यावेळेला काही नसायच्या. दगड कापायचं, त्याला शिल्डचा आकार द्यायचा आणि सिगरेटचं पाकिट होतं, त्यामध्ये चकचकी कागद मिळायचं, त्याला चिटकवायचा आणि त्याला शिल्ड करून आम्ही ते मेहंदीत ठेवायचं, मेहंदीच्या ह्याच्यात ठेवायचं आणि चषक म्हणून ठेवायचं आणि 5 लिंबू ठेवायचं आणि ती स्पर्धा आऊट होईस तर आम्ही खेळायचं. म्हणजे लिमिटेड ओव्हर नव्हत्या की 2 दिवस मॅच चालायची, 2.5 दिवस चालायची किंवा 1 दिवसात मी संपवायची, अशी ती स्पर्धा त्या काळापासून मी खेळत होतो. अशा पद्धतीने खेळत नुसतं खेळ करून थांबलो नाही, प्लेयर घडवायचं पण काम केलं. हे करत असताना आमच्या शेजारी असणारे काळं ग्राउंड त्यामध्ये आमचे पाऊल लागले आणि त्या ठिकाणी काही कोपऱ्यात आम्ही खेळत होतो. बाकी सगळी दलदल होती आणि त्या दलदलीत म्हणजे बॉल गेला की परत आणायला जायचं नाही. आणि एखाद्या कोपऱ्यात असा भाग होता की बाबा आमच्या भागातील कुठली लहान मुलं वारली की त्या तिथे ती स्मशानभूमी होती, मग तिथे दफन करायची.
मग त्याच्यावर दगडं बिगडं ठेवून असं ते म्हणजे शास्त्रीनगरचा 95% भाग त्यांनी अशा पद्धतीने होता की कचरा टाकायचा अड्डा होता. लहान मुलं पुराचे स्मशानभूमी होती. बाकीचं पानकणीच उभेलेलं होतं. मी स्वतः त्यामुळे ग्राउंडवर म्हशी राखायला जात होतो. गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये त्या ग्राउंडवर मी म्हशी राखलेल्या आहेत. कालांतरानं वाटलं की आपण काहीतरी घेतो जर आपण काहीतरी मोठं ग्राउंड करावं आणि छोटं म्हणजे छोटं ग्राउंड करावं. मग ते काय तिथले उद्योजक असेल त्यांच्याकडे त्या मशिनरी घ्यायचं म्हणजे प्रताप कोंडीकर असतील त्यांच्याकडे ते पोकलँड आणायचा. मग ते ग्राउंडवर फिरवायचं मध्ये फोडत मग सुरुंग लावायचं काम चालू केलं. सुरुंग लावून त्याला वेगळं म्हणजे व्याप्ती दिली. अशा पद्धतीने ते ग्राउंडची जरा चालना वेगळ्या पद्धतीने होत गेली. त्यानंतर जे ग्राउंडला बऱ्यापैकी आकार आला त्यानंतर एक डोक्यात आलं की आपण स्पर्धा भरवायला पाहिजे. त्या माध्यमात आम्ही स्पर्धा भरवल्या. त्या स्पर्धेला एवढं ग्लॅमर आलं की बाबा त्या ग्राउंडवर साईडला विक्रेत्यांची फोटो चालायला लागली. बरोबर. पांजरपोळ इंडस्ट्री एरिया आहे त्या ठिकाणची अशी परिस्थिती झाली की ग्राउंडवर मॅच म्हणली की तिकडे कारखाना बंद पडायचा. म्हणजे एवढी फॅन झाली होती आमची. म्हणजे दिलदार आणि जाता जाता ही मॅच अशी व्हायची जसं आता पेटीएम तुमचं फुटबॉल चालू आहे बरोबर. असं. म्हणजे आमच्याकडे 10-15 पब्लिक बाकी सगळं पब्लिक त्यांच्याकडे. कारण त्यावेळेला अशीच अटीतटीनं आम्ही खेळायचं की बाबा प्रेक्षकांच्यामध्ये ते उत्साह असायचा की बाबा दिलदार जाता तर जिंकायला पाहिजे. आम्ही कायम जिंकत होतो ना त्यामुळे ते जिंकावं असं ते व्हायचं. पण ही आम्ही त्यावेळेला बाउंड्रीच्या आत गेलो की आम्ही एकमेकावर तुटून पडायचं. त्यानंतर बाहेर आलं की आमच्यात मित्रत्वाचं नातं असं ते आज पण आम्ही जपलेलं आहे. आणि त्या माध्यमातून मी आणि किरण खतकरनं एक ग्रुप काढला की बाबा आपण जी जुनी खेळाडू खेळलेला आहे ते आपण एक त्या कुटुंबाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि आपण एकमेकाला मदत केली राहिलं पाहिजे तर आपल्याला कुठं तर आपण जन्माला घातलेलं सार्थक होईल. म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी आमचा ग्रुप जॉईन केला. आणि आम्ही कुठलाही प्रस्ताव ठेवला की कोणही एक जण नाही म्हणत नाही कारण प्रस्तावच तसा असतोय. आपलं चांगलं काम असतं आपण चांगलं कार्य करण्यासाठी हा ग्रुप एकत्र आलेला आहे ना की बाबा एक महिन्यात एक पार्टी करायची आणि त्यात काय असला विषय नाही. कुणाला गरज वाटली काय वाटलं. आता 8 दिवसापूर्वी मला माझ्या एका खेळाडूचा फोन आला की बाबा माझ्या घरात आज जरा परिस्थिती हालाकीची आहे. मी आणि किरणनी आज ठरलं आहे म्हणजे ते 2-3 दिवसापूर्वी ठरलेलं आहे की बाबा जाऊन त्याला आपण मदत करा. नाव कुणाचं घेणार नाही कारण ते खरोखर त्याला मदत आम्ही पब्लिसिटी काय करतच नाही. आम्ही फोटो वगैरे काय देतच नाही. परंतु ही छुपी मदत असते ती लाख मोलाची असते. अशा माध्यमातून करत असताना शास्त्रीनगर मैदानाचं एक मोठं व्यापक एक व्हावं ही एक माझ्या डोक्यात कल्पना होती. त्या माध्यमातून वरची शाळा ती तावडे मॅडमची त्यांच्या ठिकाणी अझरुद्दीन आली आणि तिथं मला पण बोलून आलं. अझरुद्दीन तिथं कोचिंगसाठी गेस्ट म्हणून आला आणि कोचिंग करण्यासाठी कोणाला तर रणजी ट्रॉफी प्लेयरला लावून देणार होता. मग मला बी इन्व्हाइट केलं तर मी गेलो होतो. मग अझर भयासने भेटलो असं आणि आमच्या ग्राउंडवर एक नेट बॉक्स केलं त्याचं उद्घाटनला या म्हणलं. तेव्हा तिने उद्घाटन फिदर जाणे काय तसं कसे जागी येत नाहीत ना. मग गाडीत घालून आणलं त्यांची गाडी होतं मी माझी गाडी पुढे लावली आणली आमच्या ग्राउंडवर फटाकड्या वाजवल्या नेट बॉक्सचं उद्घाटन केलं. आणि त्यावेळेला अझरुद्दीन म्हणाले की बाबा ये बहुत अच्छा प्लेस है इसको अच्छा ग्राउंड बना दो मैं हर भजन को इधर कोचिंग के लिए भेज देता हूँ. तेवढंच एक धागा जवळ आमच्या डोक्यात ते बसलं. मग त्यानंतर त्यावेळेचे आमदार अमल माडिक त्यावेळेला मी त्यांच्याकडे बरोबर काम करत होतो. त्यानंतर त्यासनी मी प्रस्ताव ठेवला की मला 5 कोटी रुपये द्या आपण एक ग्राउंड एक चांगलं सुसज्ज करूया. मग ते 5 कोटींना 1.5 कोटी देतो म्हणाले. म्हटलं 1.5 कोटीमध्ये होणार नाही ते काय मी काय करणार नाही. मग 3 कोटीवर डन झालं. मग त्या मनगटीवारांनी त्याच्यावर नगर विकास खात्याला पाठवलेला प्रस्ताव सही केली ते पैसे मंजूर झालेत. 80 लाख रुपयेचा निधी मी महापालिकेतनं कव्हर केला. म्हणजे ते कुठल्या नगरसेवकाला माहीत बी नव्हता कसा करायचं काय करायचं ते अधिकाऱ्यासून धरून ते 3 कोटी 80 लाख रुपयाचं बजेटमध्ये ते सगळे आता नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीचं ग्राउंड झालेलं आहे. तसंच शास्त्रीनगर मैदानासारखं ग्राउंड व्हावं बाकीची ग्राउंड व्हावी ही माझी मनापासून आणि देवाचरणी माझी प्रार्थना आहे. मी खेडोपाडी जाऊन एक 6-7 ग्राउंड केलेलं आहे विना मोबदला. आणि आज असं वाटतं की बाबा 15 वर्षापूर्वी माझी एक गांधी मैदानावर मिटिंग झाली की बाबा मला बोलले झालं की असं जे आपण इथे गांधी मैदानाला एक चांगलं होतं. मी त्यावेळेला त्यांना सांगितलं आर्किटेक्चरना की कोल्हापुरातली जी खर माती निघत्या ती 15 फुटानं मला भरा आणि त्याला एक वरती वेगळ्या लेवलला आणा वर्षाला म्हणजे जेणेकरून पाणी साचणार नाही. आणि ते कपशी उलटी होत्या त्या पद्धतीने त्याला ढाळ द्या जेणेकरून पाणी साठाचा विषयच येत नाही. मग तिने काय ते डोक्यात घेतलं नाही. बाकीच्या वेळा तिथं बरेच वेळा बजेट आलं काय झालं
ते देवजाण, आपल्याला त्याची काय देणं घेणं नाही. परंतु तसंच ग्राउंड मेरीवेदरचं पण आहे. मेरीवेदरला जर बाबू आपण जर मशिनर लावून जर व्यवस्थित केला आणि त्याला व्यवस्थित एक खेळपट्ट्या 1-4 केल्या तर ते एक चांगलं ग्राउंड होऊ शकते. दुधाळीचं तर काय श्रीधर असल्यामुळं आता त्याला बरेचसे त्यातले जाणकार आहे, तो करू शकतो, त्याच्याबरोबर आम्ही असणार आहे. राहता राहिला प्रश्न प्रायव्हेट ग्राउंड आहे ते शाहूपुरी जिमखाना. कालच माझी महाराजांच्या वाड्यावर शाहूमिलच्या संदर्भात मीटिंग झाली. मग शेट्टीसाहेब होते तिथे. शेट्टीसाहेबांनी सांगितलं 38पेक्षा एक जास्त आपण 35पेक्षा थोडंफार मोठं आपण ग्रीन करूया आणि ते मे महिन्यात तुम्ही पहिला सुरुवात करा. मी तिथे एक महिनाभरून खुर्ची टाकून बसतो म्हणलं, म्हणजे एक चांगलं खेळायला तुमचं ग्राउंड आहे. तर आमच्या ग्राउंडवर लोड पडायला लागला म्हणजे तुमच्या इथे लेदर मॅचेस चांगल्या होतात आणि ते करूया आपण. मग तिन्ही पण त्या तत्कालीन मला त्यांनी येस म्हणलेलं आहे. ते आम्ही असं ग्राउंडच्या नादातच आहे. ग्राउंड करायचं, ग्राउंड घडवायचं, म्हणजे ह्या माध्यमातून आम्ही कोरोनाच्या अगोदर 1-2 वर्षे असा एक कन्सेप्ट डोक्यात आला की बाबा झोपडपट्टीला मुलांनी लेदर बॉल क्रिकेट खेळायला मिळत नाही. मग 35 झोपडपट्ट्यामध्ये आम्ही सर्वे करून त्यातली एक 105 मुलं आम्ही सरावासाठी बोलली. त्यातल्या 35 मुलांना आम्ही सिलेक्शनसाठी बोलवलं. त्यात त्यासनी सगळं त्यासनी पॅड काय ग्लोव्ज असतं ते 2 लाख रुपये साहित्य मी स्वतः इतर माध्यमातून म्हणजे समाजाच्या माध्यमातून ते जमवलं आणि त्या पोरासनी घडवलं आणि ज्या त्या क्लबमध्ये आम्ही ते प्रत्येकाला जॉईन केलं. म्हणजे झोपडपट्टीला मुलांना पण खेळायला एक व्यासपीठ मिळालं. अशा पद्धतीने क्रिकेट वाढीसाठी हे केलेलं आहे. राहता राहिला प्रश्न क्रिकेट आता टुर्नामेंट भरावं झालं की ते बक्षीस द्यायचं झालं की बक्षीस गोळा करायचं झालं की ते बऱ्याच ठिकाणी अडचणी कोल्हापुरात अडचणीच्या गोष्टी आहेत. तर मी माझ्या वाढदिवसा दिवशी 20 एप्रिलला वुमेन्सच्या म्हणजे मुलींच्या क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट मॅचेस घेतो. डे नाईट 2 दिवस असतात. त्यासाठी कोणतीही फी आकारत नाही, त्यांच्याकडे कुठले म्हणजे काही नाही. त्यासनी खेळा मोबाईल 2 दिवस त्या मुली घेतात. त्यासनी अगदी एकदम भारी वाटतं. जे डिस्ट्रिक्ट करत नाही ते तुम्ही करताय त्या जाताना बोलून जातात आणि त्यासाठी शासकीय कार्यरत असलेला कोणतरी अधिकारी बक्षीस समारला होतो ना, ही राजकीय. तर अशा पद्धतीने झालं. त्यानंतर एक वाटलं की बाबा आपल्या 40+ म्हणजे आम्ही जी जुनी खेळाडू खेळत होतो त्यासाठी खेळायला मिळत नाही. तर मी किरण बाकी श्रीदेवीचा असा एक ग्रुपमध्ये मॅचेस आले की आपण 40+च्या मॅचेस घ्यायच्या. मग ते 40+ मॅचेसचा आम्ही पायंडा पडला. तर त्या माध्यमातून रजिस्ट्रेशन वगैरे हे करून आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये 16 फ्रँचायजी होते. तर ह्या वर्षी 23 फ्रँचायजी आले आमचं नियोजन बघून. म्हणजे हे एक चालणाऱ्याचा विषय आहे आमच्याकडनं. त्या गोष्टी आमच्याकडनं असं घडत राहणार आहे. आणि ग्राउंड म्हणले की आता ही जी सगळी मान्यवर मित्रमंडळी बसलेले आहेत, ग्राउंड म्हणले की तुटून पडतात आणि हे ग्राउंडसाठी जगणारे माणसं आहेत. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक मेसेज जर टाकला की बा आपण हे करायचं आहे, त्यालाही तात्काळ म्हणजे कोण विरोध करत नाही, काय नाही, लगेच तिच्यावर मान्यता होऊन त्याच्यावर चर्चासत्र होऊन त्याचा आम्ही निपटारा करतो आहे. तर अशा पद्धतीने आमचा एक परिवार तयार झालेला आहे. महिन्यातून एकदा आमचं ते गोडवा असतो आहे, क्रिकेट असते, त्यातनं आम्ही चर्चा करतो. या सगळ्या गोष्टी होत राहतात. इथून पुढं जे होणाऱ्या काळामध्ये जे मैदान आहेत, शासनानं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आत्ता शास्त्रक्रियेचं मैदान कसं चालू ते मला माहीत आहे. दिवसाचे 8,000 रुपये मी महापालिकेला भरतो आहे आणि महापालिका आम्हाला 1 रुपया देत नाही. ते झालं 2.5 वर्ष मी पैसे भरतो आहे, त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. आणि किती जर वेळा सांगायचं की बाबा ते AMC करून घ्या किंवा कोणाचं ताब्यात तर द्या, दररोज उठून आम्ही किती त्याच्यावर राबायचं आणि खिशातले पैसे किती घालायचं, तर याच्यावर अजिबात लक्ष देत नाहीत. म्हणजे आत्ता दुर्दैव म्हणजे सुदैवानं महापौर एक चांगल्या भेटल्या आहेत. म्हणजे आमची बहीणच म्हणावं लागेल, त्यांच्यातील कानावर घातलेला आहे. त्या माध्यमातून एक त्याला वेगळी चालना मिळेल. आता ते ग्राउंडचे लाईट्स किती बंद आहेत ते मी कंप्लेंट कळल्यात. मी तिचं पाठपुरावा करतो. महापालिकेला देणं घेणं नाही, किती बंद पडल्यात, काय केलं आहे, त्यांचा कालावधी किती आहे, त्यासनी ब्लॅकलिस्ट करायचं काय काही नाही. फ्लोरिंगचं काम केलं आहे, त्याचा कालावधी संपलेला आहे. त्यानंतर आम्ही बघतो आहे, लाईटचं बिल आम्ही भरतो आहे, कामगाराचा पगार आम्ही भरतो आहे, फर्टिलायझरचं काय असतं आम्ही बघतो आहे, पेट्रोल म्हणा काय आमचं महिन्यापोटी त्याला 1.25 लाख रुपये खर्च आहे. हे कोण घालणार? ते देत नाही. कारण आपण एकदा ते ग्राउंड केले, ते टाकलं तर तिची वाट लागणार आहे. ह्या भीतीपोटी आम्ही काही का असणार रडत कडत चोरी चुपी काय तर करून त्यातले एखादी मॅच दाखवू नाही दाखवू हे करून आम्ही ते चालवा लागलो. परंतु शासनाने लक्ष घालून ते AMC केली पाहिजे. आणि जे दुधाळी ग्राउंड आहे तिथं पण आमच्यासारखं ग्राउंड व्हावं आणि तिथल्या स्थानिक खेळाडूंच्या हातात ते द्यायला पाहिजे, तर ते राहणार आहे. उगाच कुठल्या तर कंपनीला देतो म्हटलं आता तिथली पोरं ते असं खेळू देणार म्हणजे काम करू देणार नाही. ते स्थानिकांच्या हातात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने बावड्याचं ग्राउंड म्हणा हे सगळं. आता बावड्याच्या ग्राउंडच्या सगळ्या लाईट बंद असल्यासारखा विषय आहे.
जर डे नाईट घेतात ते कशी घेतात मलाच कळत नाही. त्यांना अशी परिस्थिती आहे तिथं पाठपुरावा करायला कोण नाही. आम्ही जाऊन करावं म्हटलं तर बाकीच्या गोष्टीची अडचण आहे. सगळीकडे लक्ष द्यायचं किती. म्हणून ह्या गोष्टीसाठी प्रत्येक भागात आता न्यू पॅलेस टीमला मेरी युनिव्हर्सिटी बघतातच. त्यांच्याकडे जबाबदारी द्या बाबा की बाबा तुम्ही हे करा. आमच्याकडे काय तुम्हाला लागत असेल तिथे एक आज बजेट मिटिंग आहे आज कॉर्पोरेशनमध्ये मला बोलवलं आहे काय तर तुमचं काय असेल ते द्या म्हणून. आमच्या ग्राउंडला विहीर मारणं गरजेचं आहे कारण आमचं वाळूवरचं गवत आहे. खाली बी दप्त्यानं वरनं तापलं आहे की ते जळायचं चालू झालं की आमच्या हृदयाला ठोकं वाढतात. त्या माध्यमातून विहीर मारून घेणार आहे. विहिरीचं पते विहीर मारली की ऑलरेडी त्याला फ्युचर प्लॅन म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये 3 इंची पाईपलाईन टाकलेलं पूर्ण बाँड्रीला. विहिरीचं पाईपलाईनचं त्याला पाणी जोडलं तर आम्ही 1 तासाभरात घरात जाऊ शकतो. आत्ता परिस्थिती कशी आहे 3 बोर लावले की नाही संध्याकाळी आम्हाला 1 वाजता जायला. मग ते जेवायचं कधी जेवायचं जेवून झोपायचं कधी आणि सकाळी उठायचं 6 वाजता आणि परत पाणी लावायचं. हे आमचा हाल चालू आहे. तर ह्या गोष्टीकडे प्रामुख्याने महापालिकेने लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक विहीर मारून आम्हाला द्यावी आणि त्या माध्यमातून हिरवळ चांगली राहील. झाडं तर अशी जबरदस्त लावलेले आहेत आम्ही की कुठेही मांडव घालावं लागत नाही. अशा पद्धतीने आम्ही ग्राउंड चालले. प्रत्येक भागामध्ये खेळाडू आहेत आणि त्यासनी ग्राउंड्स म्हणून करायसाठी अशी जागा कोणती शिल्लक नाही. प्रत्येक ठिकाणी काहीतरी आरक्षण टाकले, बागेचं आरक्षण टाकले, शाळेचं आरक्षण टाकले. माझं म्हणणं आहे एक तर बागेचं आरक्षण ठेवा आणि खेळाडूंसाठी क्रिकेटचं 1-2 ह्या गोष्टी अत्यावश्यक आहे. तुमचं बाकीच्या गोष्टी काय करणं गरजेचं आहे. तर खेळाडू जिवंत राहण्यासाठी चांगलं आरोग्य राहण्यासाठी येणारी पिढी ही मोबाईल आणि ड्रगिस्ट गांजाडी ही झालेली आहेत. कुठल्याही बागेत जावा गांजाचा वास येणारच. आमच्या ग्राउंडवर पण आत्ता येतो आहे कोपऱ्यात बसून कुठं उडतो आहे म्हणजे आम्हाला सवय झाली आहे. नाकात वास आला की लक्षात कोणतं गांजावडा बसले त्या अशा गोष्टी होत्या. पूर्वी काय होतं जेव्हा ग्राउंड करायला घेतलं एक ट्रॉलीवर तर आठवड्यातून बाटल्या निघायच्या. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. ज्याला त्याला समजते की बाबा हे चांगले केल्याने चांगलं झाले तर आपण ह्या पद्धतीनेच राहिलं पाहिजे. ह्या पद्धतीनं माणसांच्यातूनच सुधारणा होत्या. तर अशा गोष्टींनी सगळ्यांनी लक्ष प्रशासन जर चांगलं ग्राउंड व्हायचं जर ठरवलं तर त्याला गोष्टीला वेळ लागणार नाही. त्यासाठी भविष्य बघण्यासाठी कुठल्या कोणाकडे जायची गरज नाही. तर चांगलं व्हावं हीच आमची अपेक्षा आहे.